इकोसेव्ह कंपनीमध्ये गुन्हा का दाखल केला तर नगरपालिकेनं अथॉराइज कंपनी म्हणून इकोसेव्ह कंपनीला ते काम दिलं आणि कंपनीनं जे सबलेट केलेलं आहे त्याला काही कुठल्या जनरल बॉडीची किंवा कुठल्या याची मान्यता घेतलेली नव्हती. तरीसुद्धा इकोसेव्ह आणि त्यांच्यावर असणारे सहकारी अशा सर्वांच्यावरती आपण तो गुन्हा दाखल केला. त्याच्यामुळं गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची कुठल्याची केली नाही. त्याचबरोबर ज्या कंपनीनं आपण काम दिलं होतं ते काम काय त्यांनी करायचं होतं तर तिथं येणारा कचरा त्याचा डिस्पोजल करणे त्याची विल्हेवाट लावणे हे त्यांच्याकडे काम दिलेलं होतं. तर हे काम त्यांनी केलं नाही. जसं अध्यक्षांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर वेळोवेळी आम्ही कचरा डेपोवरती जात होतो सर्व. त्या कंपनीला आम्ही त्यावेळेस सूचना करत होतो की तुमच्या कामामध्ये जेवढा कचरा तुमच्याकडे कलेक्ट होतोय त्या प्रमाणामध्ये त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्याची खत निर्मितीची प्रक्रिया असेल किंवा त्याच्या लँडफिलिंगची प्रक्रिया असेल तर तुमच्याकडनं पूर्ण होत नाही तर तुम्ही तातडीने करा. या संदर्भात वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोटिसा लेखी आणि तोंडी स्वरूपाच्या आम्ही त्यांना दिलेल्या होत्या. मात्र ह्या महिना दीड महिन्यामध्ये त्यांच्याकडनं त्या प्रमाणात कामकाज झालं नाही. बऱ्याच वेळा त्यांच्याकडनं आम्हाला असं सांगितलं जायचं की आमची मशीन बंद पडली, आमच्या मोटर्स बंद पडल्या, कधी कामगार त्यांचे अवेलेबल नाही, अशा स्वरूपाच्या त्यांच्या आम्हाला गोष्टी ऐकायला होत्या. तरी पण आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सुरुवात केलेली होती. दरम्यानच्या कालखंडामध्ये जो कचरा त्या ठिकाणी साठला जातो. आता उन्हाचे दिवस आहे. उन्हाच्या दिवसामध्ये कचऱ्यामधून मिथेन क्रिएट होतो, फॉस्फरस क्रिएट होतो. हे ज्यावेळेस क्रिएट होतो हे क्रिएट झाल्यानंतर त्यातनं ज्वलनशील भाग निर्माण होतो आणि हा ज्वलनशील भाग असतो तो त्या संपूर्ण कचऱ्याने पेटतो. आता हे जर आपण 3-4 वर्ष किंवा गेले 5-6 वर्षाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सातत्यानं अशा स्वरूपाच्या आगी त्यात समगाव कचरा डेपोला लागेल. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भयानक आग ही कधी लागली होती ही पहिल्यांदा अशा स्वरूपाची आग लागली. आणि ह्याला जबाबदार काय आहे तर प्रत्येक वेळेस त्याचं डिस्पोजल होणं हे शक्य होत होतं. मात्र ह्या कंपनीनं हलगर्जीपणा दाखवून त्यांचा नाकर्तेपणामुळं आज सातारकर आणि सातारा शहरालगत असणारी जी उपनगरं आहेत, जी काही गावं आहेत, ज्या गावांच्या जत्रा चालू आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम चालू आहेत, पै पाहुणे त्या लोकांच्या घरी आलेले, अशा स्वरूपामध्ये ऐन जत्रेच्या कालावधीमध्ये अशा स्वरूपाची दुर्घटना घडवून मुद्दाम म्हणून नगरपालिकेला आणि सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा हा षडयंत्र आणि डाव असू शकतो अशा दृष्टिकोनातून हे काम केलेलं आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये कुणालाही हाईड करायचं नाही असं आमचं सर्वांचं ठरलेलं आहे. म्हणून अध्यक्ष आम्ही गेले 2 दिवस झाले सातत्याने जशी मिटिंग घेतोय तशी सातत्याने आम्ही सकाळपासून रात्री 12-1 वाजेपर्यंत संबंधित ठिकाणी आम्ही भेट घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाची यंत्रणा देतो होती. आज सातारा असेल, वाई असेल, महाबळेश्वर, त्याचबरोबर अजिंक्यतारा कारखाना, कुकर या ठिकाणावर आपण त्यांच्या अग्निशामक दल मागवले. त्याचबरोबर आपण फायर फायटर आमचं स्वतःचा त्या ठिकाणी लागणारे पाण्याच्या आम्ही वाटपाच्या गाड्या बंद केल्या, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली. आमच्या सातारा नगरपालिकेनं पाणी पुरवठा जो सातारा शहरामध्ये केला जातो त्यातला काही भागाच्या लाईन आम्ही त्या बाजूला टाकल्या की जेणेकरून तातडीने तिथल्या तिथं पाण्याची अवेलेबिलिटी होईल आणि आग कशी विजेल याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन करतो. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रचंड हीट आणि वारं ह्या दोन्ही गोष्टीमुळं आग कंट्रोल आणताना पहिले 3 दिवस आम्हाला त्रास झाला. आजची परिस्थिती बघितली तर 15 ते 20% आपण राहिलंय फक्त पोर्शन, आपण त्याच्यावरती बऱ्यापैकी यश मिळवलं. मात्र हे होत असताना ज्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला, ज्यांना त्याचा त्रास होतो, हा सर्व त्रास होऊ नये. कारण ह्यातलं सर्वाची महत्त्व जशी उन्हाळ्यामध्ये आग लागते तर हा कचऱ्याचं सॅच्युरायझेशन झालं तर ह्याचे सॅच्युरायझेशन ते पाणी त्याचं जे आहे ते जमिनीमध्ये मुरतं. ते जमिनीमध्ये मुरलेलं पाणी असतं त्याच्यापासून लिचेड क्रिएट होतो. हा लिचेड एवढा डेंजर असतो की आजूबाजूच्या लोकांना भयानक प्रकारचे आजार होऊ शकतात. आणि हे सगळ्या गोष्टी भविष्यातल्या होणारे अशा स्वरूपाचे आजार हे होऊ नयेत ह्याच्यासाठी तातडीने अध्यक्ष साहेबांनी निर्णय घेतला. या संदर्भात संबंधित कंपनीने आपण कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून काल रात्री आम्ही या संदर्भात रितसर सातारा शहर पोलीस स्टेशनला, सातारा तालुका पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यानुसार त्या संदर्भातली चौकशी त्या ठिकाणचा पंचनामा आज कंप्लीट झालेला आहे. या संबंधात जे आमचे अधिकारी सुद्धा उशीर होते त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही एक्सक्यूज केलेला नाही आणि करणार नाही. कारण हा 2-3 माणसाच्या जीवनाचा प्रश्न आहे तर हजारो लाखो लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अशा स्वरूपाचा आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय हा लोकांच्या हितासाठी आम्ही घेतोय. यापुढं अशा स्वरूपाचे नगरपालिकेच्या कुठल्याही सातारा शहरातील नागरिक आमचा केंद्रबिंदू त्याच्या जीविताशी अशा स्वरूपाचा कुठल्याही जर तुम्ही कर्तव्यात कसूर केली अधिकारी असेल तर किंवा कुठल्याही एजन्सीनं अशा स्वरूपाचं चुकीचं काम केलं तर आम्ही त्याला पाठीशी घालणार नाही. आम्ही त्याच्यावरती जरूर योग्य ती कारवाई करू. कारण सातारचा नागरिक आमचा केंद्रबिंदू आहे हे आमच्या दोन्ही नेत्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि त्या केंद्रबिंदूला कुठल्याही प्रकारचा धक्का बसणार नाही याची आम्ही निश्चितपणे साहेब, तुम्ही तालुका पोलीस स्टेशनला फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र नगरपालिकेचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही ते नुकसान भरपाईसाठी कोर्टात नुकसान भरपाईचा दावा त्या कंपनी पुणे सिसोदियावर दाखल करणार आहात का? ज्या पद्धतीनं आम्ही शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला त्या पद्धतीनंच कालच त्या कंपनीला नोटीस आम्ही इश्यू केलेली आहे की या संदर्भातली तुमच्यावरती कठोर कारवाई का करण्यात येऊ नये आणि या संदर्भातलं आमचं लिगल डिपार्टमेंट काम करतं. तातडीनं आम्ही 2 दिवसामध्ये त्यांना अशा स्वरूपाची कॉम्पेन्सेटरी कॉस्टची
आम्ही नोटीससुद्धा दाखल करून देतोय त्यांना आम्ही आणि त्याच्यावरती पुढची कारवाई करतो. तिथे लिचड तळं नाहीये काल आपण ऐका की नोटीस दिली तळं त्यांनी करायला पाहिजे होतं, तिथं तळं नाही लिचड. लिचेड तळं नसतं. लिचेड हा एक द्रव तो बाहेर जो पडतो. जो पावसाळ्यामध्ये पाण्यातून जमिनीमध्ये मिळतो आणि जो 150-200 मीटरपर्यंत खाली जाऊ शकतो. हा द्रव आहे. पण त्यांनी काय काय दिलं होतं आपण ॲग्रीमेंटमध्ये? ॲग्रीमेंटमध्ये त्याला कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरा डिस्पोजल करणे, कचरा व्यवस्थितरित्या तिथं ठेवणे अशा स्वरूपाचं त्याला जबाबदारी आहे. कर्मकुट्टी लावल्या अध्यक्ष, साधारण आपलं नुकसान किती कोटीचं झालं? काय दाखल नुकसान किती झालं आपलं? आता आपण पंचनामे करायला चालू केलेले आहेत. मग त्यात आपले जी मशिनरी आहे किंवा लाईटचा विषय, CCTV कॅमेरे, परत रस्ता आहे, आपल्या सोलार सिस्टीमला सुद्धा त्याचं नुकसान पोचलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परत आपला होणारा जो खर्च आहे, या 4 दिवसात आपल्या नगरपालिकेचा जो त्याच्यावर झालेला खर्च आहे, ह्या सगळ्याची वसुली त्याच्याकडनं केली जाणार आहे. त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे, त्याची बिलं कुठलीही अदा केली जाणार नाहीत आणि त्याच्याकडनं जेवढं आपलं नुकसान झालेलं आहे ते सगळं वसूल करण्यात येईल हे आम्ही सगळ्यांच्या वतीनं सांगतोय.